काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिली होती ऑफर। शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही होती ऑफर, मात्र पवारांनी ऑफर नाकारल्याची माहिती। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता उमेदवार दिल्याची तक्रार। जळगाव विधान परिषदेत रेश्मा काळेंच्या माघारीबाबत अद्याप तोडगा नाही। रेश्मा काळे या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार, महाजनांच्या उपस्थितीत भाजप शिवसेनेची बैठक निष्फळ। राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटींचा अपहार करणारे अतिरेकी कोण? राऊतांचा सवाल। पण ज्याने मंदिराला विरोध केला त्याने बोलायची गरज नाही, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। तर संबंधित लोक प्रभावशाली, नाव घेतलं तर अडचणीत येईल, बृजभूषण सिंह यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीची वेळ येईल। सरकारच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर एल निनोसाठी टास्क फोर्सची नियुक्ती केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। वारंवार कर्जमाफी मिळालेल्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, तर 40 लाख शेतकऱ्यांना काहीही न भरताच कर्जमाफी मिळेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कर्जमाफी मागे कुठलाही राजकीय हेतू नसल्याचंही मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना, काँग्रेस नेते सतेज पाटलांची माहिती। महामार्ग शेतकऱ्यांच्या नव्हे तर कंत्राटदारांच्या फायद्याचा असल्याची टीका। सोलापूरच्या बार्शीत मुख्याध्यापकाची कुटुंबासह सामूहिक आत्महत्या। शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल। मुख्याध्यापकानं 2 मुलं आणि पत्नीला संपवून स्वतः केली आत्महत्या। नाशिकमध्ये कांदा खरेदीत महाघोटाळा, पोर्टलवर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्षात गोदामातील साठ्यात तब्बल 24,749 टनांची तफावत। सप्टेंबर 2025ला अहवाल देऊन सुद्धा कारवाई नाही। शेगावातील प्रसिद्ध शेगाव कचोरीची औषध आणि प्रशासन विभागाच्या वतीने तपासणी। विभागाने विविध प्रकारचे नमुने सुद्धा घेतले। धार्मिक शहरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ तपासणीच्या रडारवर। गुटखा विक्री प्रकरणात आता मकोका लावणार, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा। अमेरिकेकडून इराणवरील नियोजित हवाई हल्ले रद्द, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय, ट्रम्प यांची माहिती। तर अंतिम स्वाक्षरी होईपर्यंत इराणची सागरी नाकेबंदी पूर्णपणे लागू, ट्रम्प यांचा इशारा। आठवड्याच्या शेवटी शेअर मार्केटमध्ये उसळी, सेन्सेक्स 1760 अंकांनी वधारला। अमेरिका इराण शांतता करार होण्याच्या मार्गावर असल्याचा परिणाम, निफ्टीतही 450 अंकांची वाढ। भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचं निधन। वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। म्युनिकहून परतताना विमानात प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात केलं होतं दाखल। न्यूझीलंडचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। केनच्या निवृत्तीसाठी सर्वाधिक 19,346 आंतरराष्ट्रीय धावा केनच्या नावावर। त्याच्या निवृत्तीनं न्यूझीलंड क्रिकेटमधल्या एका यशस्वी युगाचा शेवट।